So yes, hello and welcome back to our channel again. चला, जो दिवाळीचा लुक होता तो मी रिक्रिएट करतेय, कारण मला खूप लोकांनी विचारलं होतं की बाबा कसा लुक रिक्रिएट केला होतास आणि तू कोणते प्रोडक्ट्स यूज करते. मोस्टली मला खूप मुली विचारतात. मी जेव्हा माझा डीएम्स चेक करते इंस्टाग्रामवरती, सो मी सांगेल तुम्हाला, माझ्याकडे हा एक असा मेकअप बॉक्स आहे. मेकअप बॉक्स नाही, सॉरी, काय म्हणता येईल, एक बॅग आहे. ओके, जी मला कॉम्प्लिमेंटरी मिळते आपल्या स्कूलमधून. सो येस, ती मी माझी तशीच आहे. मला खूप जास्त आवडायची कारण ती, आणि मी ही जास्त यूज नव्हते करत. ती घरी पडलेली होती आणि मी तिचा यूज तसा केला आहे की आपण याच्यामध्ये आपले मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे ठेवू शकतो. कारण याला कसं आहे की इथून एक चेन आहे आणि इथून पण एक चेन आहे, आणि याच्यामध्ये माझं भरपूर सामान बसतं. लाईक मला जर कुठे आउटडोर शूट करायचं असेल किंवा काय, तर मी मोस्टली प्रेफर करते की मी ही वाली बॅगच प्रेफर करते, कारण ही एकदम इझी टू कॅरी आहे माझ्यासाठी. सो व्हॉट्स इन माय बॅगचा व्हिडिओ मी नक्की बनवेल पुढे, पण आता आपण रिक्रिएट करूया. सो येस, खूप झाली बकबक आणि आपण आता करूया व्हिडिओ स्टार्ट. लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. या, सो फर्स्ट थिंग आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल हे माझं संपलाय, सो मी आता ही बॉटल नाही यूज करणार आहे मध्ये. ओके, मेकअपचा सगळ्यात पहिला बेस असतो तो म्हणजे प्रायमर, आणि प्रायमर असेल तर ठीक, बेस्ट ऑप्शन आहे. मी मोस्टली आता नाही करणार ते काही गोष्टी, कारण जेवढ्या नॅचरली गोष्टी असतील, जेवढ्या म्हणतो ना आपण की केमिकल जेवढं नसेल तेवढं जास्त चांगलं असतं आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी. सो मी ॲज अन प्रायमर इथे ॲलोवेरा जेल यूज करते. डोळ्याखाली तुम्हाला दिसत असेल की जास्त डार्क सर्कल्स आहेत. त्याचं मेन रिझन आहे की माझी नाईट शिफ्ट. मी जिथे वर्किंग करते, मोस्टली मी US क्लायंट हँडल करते, आणि त्यामुळे मला खूप जास्त डार्क सर्कलचा इश्यू आहे. सो येस, आता हे थोडं तुम्ही सेट होऊ देत आणि त्यानंतर तुम्ही यूज करा व्हॉट एव्हर मॉइश्चरायझर यू वॉन्ट, लाईक जे तुम्हाला सुटेबल आहे ते. मी हे इमोलिनचं मोस्टली यूज करत असते. हे मी फ्रंट कॅमेराने शूट करते, मे बी तुम्हाला दिसणार नाही. सो याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या नक्की शेअर करेल. ओके, आफ्टर दॅट मी यूज करते मॉइश्चरायझर. म्हणजे मला असं काही खूप जास्त मेकअप वगैरे येत नाही, मेकअप आर्टिस्ट सारखा, कारण नाही आहेत, कारण आपण त्याचे कोर्सेस वगैरे केलेले नाही आहेत. त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असते, ज्यासाठी माझ्याकडे टाइम नाही आहे. मी देईल, माझी इच्छा होती खरं तर, पण आपण आता युजली बघतो ना, जे उठतंय ते मेकअप आर्टिस्टचा कोर्स करतोय. आणि कोणती पण अशी गोष्ट शिका, हॉबी म्हणून शिकणं इज ओके, पण त्याच्यातून तुम्हाला मनी, तुमचा इन्कम तयार झाला पाहिजे. ओके, सो मी चांगला ब्लेंड करून घेतलाय, आणि ओके, येस. सो जस्ट तुम्ही बघता इथे मॉइश्चरायझर आणि माझा ॲलोवेरा जेलने माझी स्किन खूप जास्त छान दिसते. माझा इथे मिरर आहे, मॅक्स स्टुडिओचा माझं जे आहे, जो माझा शेड आहे NC20, आणि खूप जास्त भारी आहे, लाईक वॉटरप्रूफ आहे. SPF 30चा फाउंडेशन आहे, जो मोस्टली आपण यूज करू शकतो. जास्त असं होतं की तेवढा पुरता ना मेकअप तो दिसतो, पण त्यानंतर तो ऑटोमॅटिकली केकी दिसायला लागतो. लाईक इथे तुम्हाला क्रीज लाईन्स वगैरे येतात आणि खूप जास्त ते चिपचिपा दिसतं, विचित्र दिसतं, म्हणजे असं नॉर्मल मेकअप नाही वाटत. आणि मला खूप जास्त सिम्पल मेकअप ठेवायला आवडतो, म्हणजे जेवढा नॅचरली दिसेल तेवढा बेस्ट असं. मी युजली नाही यूज करत कधीच फाउंडेशन. माझे खूप सारे फाउंडेशन्स जे आहेत ते वेस्ट गेलेत, कारण आपण त्याचं जास्त यूज करत नाही. आता मी यामध्ये काय करते की मी एकत्रच ब्लेंड करते. माझ्याकडे हे MM चं पॅलेट आहे कॉन्टरिंगसाठी आणि व्हाईटनिंगसाठी.
ओके. सो माझा हा जो शेड आहे हा मी तुम्हाला दाखवते. ओके, हा वाला, हा जो मी मोस्टली यूज केला. बाकी ते ऑरेंज शेड वगैरे पण आहेत. कॉन्टरिंगसाठी मी हेच पॅलेट यूज करते. नाही करत मी कॉन्टरिंग मोस्टली, कारण जे आहे ठीक आहे असं वाटतं. तरी पण जर यूज करायचं असेल ना तर मी हा शेड यूज करते कॉन्टरिंगसाठी. आणि मी दिवाळीला नव्हतं केलं कॉन्टरिंग वगैरे, तेवढा टाइम पण नव्हता. मी जस्ट नॉर्मल मेकअप करायचा होता, ज्याने माझी स्किन ॲटलिस्ट बरी दिसेल, कारण दिवसभर एवढी जास्त धावपळ होते माणसाची आणि त्यामध्ये मेकअप वगैरे करणं नाही जमत. सो मी आता हे जस्ट मी ते हे करते आहे, कारण अप्लाय करते आहे थोडा थोडा, जास्त नाही. आणि जास्त पण नका करू. मी जस्ट एक ही वाली हा वाला फिंगर यूज करून जस्ट मी ते जस्ट हे करते. ते दिसतंय तुम्हाला की मी अजून जास्त पुढे येऊ ते पण समजत नाहीये. ओके, सो येस. आणि ब्लेंडिंगसाठी मी ब्रश घेतला होता, ऑफलाईनच घेतला होता, ऑनलाईन वगैरे नाही घेतलाय. पण सेम ब्रश मला जर मिळाला तर मी नक्की तुम्हाला त्याची लिंक पण शेअर करेल. तेव्हाच छान होतं जेव्हा तुमचं ब्लेंडिंग प्रॉपर होतं. सो येस, मी आता जस्ट ब्लेंड करते आणि तुम्ही बघताय मी इथे सगळं एकत्र ब्लेंड करते. सगळं म्हणजे कलरंट, आणि ब्रश खूप जास्त हेल्पफुल आहे. जर तुम्ही कम्पेअर केलं ना ब्रश आणि हे फरक जाणवत असेल बघा, इथे फरक जाणवतोय तुम्हाला, इथे डिरेक्टली सरळ सरळ दिसतोय. आणि यामध्ये एक असं खासियत त्याची अशी आहे ना, जो मॅकवाला मी जो यूज करते फाउंडेशन, तो त्याच्यामध्ये वेगळं तुम्हाला हायलाइट करण्याची गरज नाहीये. ओके, प्रॉपर ब्लेंड झालेलं आहे. पण स्टील मी माझ्या मिरर मध्ये चेक करते. ओके, सो येस, तुम्ही हे बघताय माझे डार्क सर्कल्स पूर्ण गेले आणि मॅजिक आहे यार, पण ते ओरिजिनल केले पाहिजे. ओके, आहे प्रॉब्लेम तर आहे. ब्रश जास्त युजफुल आहे. ओके, प्रिटी गुड. येस, हे झालं. व्यवस्थित ठेवते, ऑर्गनाइज्ड आहे मी, कारण मला आवडतात गोष्टी व्यवस्थित प्रॉपर जिथल्या तिथे ठेवायला. ओके, त्यानंतर मी सो हे माझ्याकडे कलर बारचा जो आहे, लूज पावडर नाही यूज करत मी, कारण त्याने खूप जास्त केकी मेकअप दिसतो. सो हिअर इज कलर बार. मी तुम्हाला लिंक वगैरे याची सगळी देईल. मला नाही आवडत जास्त, मी नाही हे करत, कारण जास्त पण ओव्हर केलं ना तर फक्त अशाच ठिकाणी लावा ज्या ठिकाणी तुमचे एरियाज हाईड होतात, जास्त दिसत नाही, आणि तेच एरिया तुम्हाला कव्हर करायचे. ओके, जास्त नाही लावत मी, कारण मला नाही आवडत. मी स्टार्टिंगला तर लिटरली पावडर यूज करायचे, कारण आणि हे पण का तर आपलं जे आपण आय शॅडो लावतो किंवा त्याच्यानंतर जे पण आपण पिगमेंटेड कलर यूज करतो ना ते याने व्यवस्थित सेट होतात. ओके, आफ्टर दॅट ब्लश, जास्त नाही आहे ब्लश. ओके, मी माझा चेहरा ऑलरेडी छान ग्लो करतोय हल्ली. रिझन नाही माहितीये काय, पण ग्लो करतोय. काय हायड्रेटेड ठेवायची स्किन छान आपली. आणि मी हा जस्ट एक ब्रश यूज करतेय विच इज फ्रॉम सेम स्विस ब्युटी. मी तुम्हाला याचा सुद्धा हे देईल जस्ट तुम्ही. आणि हा जो मी ब्लश यूज करतेय ना तो आहे हुदाचा फिट मी, आणि याचा आय थिंक शेड याच्यामध्ये आहे 04. खूप येतात ब्लशेस राईट, आणि मी इथे ना W झोन मध्ये करायचा, म्हणजे जेणेकरून, आणि इथे पुन्हा W. ओके,
जस्ट टॅप 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 अँड अप्लाय. तुम्हाला एवढा वार दिसतंय. ओके, मी जास्त नाही करत, कारण ब्लेंड करावं लागेल पुन्हा. ओके, मला आवडतं माझं नाक थोडं जास्त पिंकिश ठेवायला, जोकर सारखं छान वाटतं. येस, खूप छान वाटतं. हे हायलायटर मी यूज करते फॉर ब्राईटनिंग माय स्किन आणि विच इज ठीक आहे. सो मी फिटमीचा हे हायलायटर यूज करते फॉर व्हाइटनिंग माय स्किन और हायलाइट माय स्किन. ज्याचा शेड आहे 02. ओके, आणि फिटमीचं आहे हे. माझ्याकडनं निघतच नाही, निघालं फायनली. ओके, आणि अगेन आय एम जस्ट अप्लाइंग इट ऑन माय चीक बोन्स. हे ऑलरेडी हायलाइट होत आहेत, छान, गरज नाही वाटत आहे. ठीक आहे, ते ऑलरेडी हायलाइट छान होत आहेत, तर मला नाही वाटत आहे की मी अजून काही त्याला हे करू. मिरर करतीये आणि हे मी जस्ट तिथले आपले जे आयब्रो पॉइंट्स आहेत ते मी हायलाइट करते, कारण ते खूप छान वाटतात, मला पर्सनली आवडतात. म्हणजे मी साधा फिंगरचा यूज करून करतीये. ओके, या ओके. सो मी थोडं नाक पण माझं हायलाइट करते, कारण जी खरं तर गरज आहे कारण माझे असे झालेत काल. पण ठीक आहे ना, या इट्स ओके, इट्स नॉट अ बिग डील. मला आवडतात माझे असे चिक्स जसे मस्त गोल झालेत. मला काम करावं लागेल त्यासाठी. कॉन्टर वगैरे करून नाही करणार मी ते, आणि नाही आवडत कारण कॉन्टरिंग करायला. सुद्धा नाक सुद्धा नकट आहे, सो याला पण कॉन्टरिंग, हा ठीक आहे, आपण याला कॉन्टरिंग करू शकतो. लेट्स ट्राय. मी नाही गेलेलं. ओके, सो मी हे जस्ट असं घेतलं आहे एका याच्यावर, आणि तुमचं नाक फक्त तुम्ही असं मध्ये ओढा. ओके, म्हणजे आत खेचा. काही शब्द आहेत, मध्ये ओढा आणि आत खेचा. ओके, हे दिसतंय तुम्हाला? अशी ह्याच्या मी लाईन्स करून घेतलेल्या आहेत, त्या फक्त आता मला प्रॉपर शेप द्यायचा आहे. ओके, देणार माझ्या झालं नाक पाहिजे मस्त की बारीक, मस्त वाटतंय. काश हे नाक माझं नकट नसतं, कॉन्टरिंग करण्याची गरज नसती पडली. ओके, हा गुड. ओके, आणि त्याच्यानंतर फक्त मी थोडंसं त्याला हायलायटर यूज करेल, कॉज जर ते त्याचा जो कॉन्टरिंगचा कलर जो आहे तो तिथे आला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो नाकावरती. येस, नाउ इट्स गो. आय शॅडो पॅलेट हा एक आहे माझ्याकडे, आणि हा सिमर मध्ये आहे. गोल्ड लुक वरती हे हमखास जाणार, कारण त्याचे कलर जे आहेत ना, ग्लिटरी आय शॅडोज आहेत हे, आणि हे सुद्धा M&Mचं आहे, मेकअप अँड मोरचं. सो विच इज माय फेवरेट ब्रँड. ओके, हे तुम्ही बघू शकता. ओके, सो मी एकदा यूज केलेला नाहीये, मी यातला फक्त हा वाला कलर ग्लिटर यूज केलेला, सिल्वर कलरचा, जो असा आहे, आणि पिगमेंटेशन सुद्धा खूप छान आहे याचं. सो छान आहे पॅलेट, जे मी थोडा खराब केलाय, माझ्याकडून चुकून पडलं होतं. आता जस्ट यूज करणार आहे माय फेवरेट ब्राऊन कलर. ब्राऊन कलरची एक शेड आहे, डार्क शेड, आणि एक पाडशील ब्राऊन कलरची एक शेड आहे ही, आणि
जी आहे हिना आणि कोको. ओके, शेड आहे हिना अँड कोको. हिनावाला जो शेड आहे मी आधी तो देऊन घेते माझ्या आईज ना. छान डिफरन्सेस बघू शकता. पिगमेंटेशन असं जाम भारी आहे, म्हणून मला हे पॅलेट फार आवडतं. हे झटपट होण्यासारखा मेकअप आहे, पण आता मी हा व्हिडिओ शूट करते म्हणून मला टाइम लागतो. प्रॅक्टिसने होतं ते हळूहळू. तुम्ही पण करू शकता. मेकअप आहे हा फक्त आणि फक्त सणावारांसाठी यूज करतो. मोस्टली मी तर म्हणेल दिवाळी. मी वर्षातून एकदा मेकअप करते. बाकी फक्त काय की सनस्क्रीन लावली, माझं जे फेवरेट मॉइश्चरायझर आहे ते लावलं, लिपस्टिक, आयलायनर, गो. सिम्पल. ओके, सो आफ्टर दॅट मी हा घेते डार्क शेड, त्याच्यामध्ये कोको. हे बघा, हा कोको. हे ना, तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवत असेल. कोको जो फेस आहे मी हा बघता आउटर साइडला देणार आहे अप्लाय. गुड. तर दॅट माझा मस्कारा, जे दोन आहेत माझ्याकडे, ब्ल्यू हेव्हनचं बोल्ड वाला मस्कारा आणि हा आहे बोल्ड आईज सुपर फ्लॅश, जो आहे फ्रॉम स्विस ब्युटी. दोघांमध्ये प्राइस डिफरन्सेस खूप आहेत आणि पिगमेंटेशन सुद्धा खूप जास्त कमी जास्त आहे. हा थोडा त्या कम्पॅरेटिव्हली एवढा अफेक्टिव्ह नाही वाटत जेवढा स्विस ब्युटीचा वाटतो, कारण मी हा जास्त ट्राय करते आता सध्या. पहिले मी हा यूज करायचे. माझे ना असे प्रोडक्ट्स जे आहेत जे मला आवडतात ते पर्टिक्युलर एका ब्रँडचे नाही आहेत. म्हणजे मला असं आहे की स्विस ब्युटीचा मला मस्कारा फार आवडतो आणि लिपस्टिक्स असतील ह्या पण वेगवेगळे शेड्स ट्राय करतच असतो. सो थांबा, ही रिस्क नाही घेऊ शकत आहे, नाही तर ना पूर्ण मेकअप कामातून जाणार. माझी आयब्रो पेन्सिल पण मी आता यानेच करते, कारण मला आता उठण्याचा जाम कंटाळा आलाय. ग्रेट, गुड. हा आहे स्नो मॅट लिपस्टिक फ्रॉम ब्युटी मॉडेल. ओके, आणि याचा शेड आहे समथिंग R25. R25. ओके, सो मी हा लिपस्टिक यूज करते आहे. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट त्याच्यावरून तर जाणवत असेल की हा ब्राऊन आहे कलर. ओके, सो हा झाला माझा मेकअप लुक तयार. आणि यामध्ये मी छान अशी छोटीशी फक्त एक बिंदी हे केलेली आणि घातले होते. हा मी वेअर केलेला माझ्या दिवाळीच्या. माझा ड्रेस घालते आणि मग त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. हा आहे माझा दिवाळीचा प्रीटी फुल कम्फर्टेबल. मी कापड असतं आतमधून ते टोचतं आणि खूप जास्त आपण अनकम्फर्टेबल फील करतो त्यामध्ये. तसं हे अजिबात नाहीये. मी ह्याची लिंक नक्की पाठवते तुम्हाला. ड्रेस पूर्ण प्लेन आहे आणि मी त्यावरती ही अशी ओढणीची आहे. ही फुल तुम्ही बघू शकता. हे आहे म्हणजे डिझायनर आहे, त्याच्यामुळे प्लेन ड्रेस असल्यामुळे आणि त्याच्यानंतर डिझायनर तुमची ओढणी दुपट्टा असल्यामुळे तो ड्रेस खूप जास्त क्लासी दिसत होता. लुक छान जाईल असं मला बघायचं होतं आणि मी बघत होते की सिम्पल जे मला कम्फर्टेबल असेल असं, पण जे असं मी शोधत होते की जो माझ्या लाईटमध्ये खूप जास्त रिफ्लेक्ट करेल. आता तुम्ही बघू शकता हे आता नाही, पण जेव्हा तुम्ही रात्री नाईटला घालता, मोस्टली आपलं जे लक्ष्मीपूजन असतं ते रात्री होतं 5-6 नंतर, आणि त्यानंतर मग पुढचे कार्यक्रम असतात, काय फटाके उडवणं, बाकीचं आवरणं, दुसऱ्यांच्या घरी जाणं, मीटअप वगैरे. तेव्हा त्या लाईटमध्ये ना जास्त असं बटबटीत नाही दिसावा आणि जस्ट एक नॉर्मल त्याचं जे हे आहे ना, ही जी सोनेरी जे याची जी एम्ब्रॉयडरी आहे विच इज हँडमेड, खरं तर खूप जास्त भारी वाटते आणि हलकीशी ती रिफ्लेक्ट होत होती, त्याच्यामुळे तो खूप जास्त क्लासी लुक जातोय. येस, आणि हे पूर्ण माझं लुक आहे, हे तुम्ही बघू शकता. कारण मी आता उभा राहून नाही दाखवणार, कारण मी कॅमेरा ऑलरेडी सेट केलाय आणि खूप जास्त प्रीती सोबर आणि छान दिसत आहे. सो मला तर हे छानच वाटतंय खरं तर. पण तुम्ही मला रेटिंग सांगा याचे की आउट ऑफ 10 तुम्ही किती रेट द्याल याला, ह्या लुकसाठी. एवढंच आहे आजच्या व्हिडिओपुरती. भेटूया इन माय नेक्स्ट व्हिडिओज.